सीझन 2 भाग 48. तात्या, मला जरा बोलायचं आहे. जेवण होताच शशांकने तात्यांना जरा लांब बोलवलं आणि तिथेच आपल्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यामुळे तात्या खूप खुश झाले. त्याच्याबद्दलही तात्यांच्या मनात एव्हाना सॉफ्ट कॉर्नर बनला होताच. आणि मग त्यांच्या परवानगीनेच त्या दोघांचं लग्न शशांक व शशीचं आपल्या दीपवीर बरोबर लावण्याचं ठरलं. सगळीकडे आनंदी आनंद होता. लग्न, पूजा, देवदेव या दोन्ही जोड्यांचं एकसाथ होतं. शशांक व शशीनंतर हनीमूनला निघूनही जातात. आपल्या दीपाला रणवीर विचारतो, पण तीच मना करते. सध्या तिला चिऊ, राजश्री तात्यांबरोबर यांच्याबरोबरही वेळ घालवायची ओढ जास्त असते. त्यामुळे दोघे पाडेगावमध्येच राहायचं ठरवतात. आई, हे हनीमून म्हणजे काय असतं ग? पण चिऊ एकदा पूजेच्या दिवसानंतरच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी नाश्ता करत असतानाच आपल्या दीपाईला विचारते. चिऊ, हा काय प्रश्न? तुला किती वेळा सांगितलं आहे आणि मोठ्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं म्हणून? चल बरं, आता पटापट नाश्ता करून घे, रणवीर तिला भरभत बोलला. नाही बाबा, आईने नाही सांगायचं तर तू मग सांग. आता ती त्याच्यापाशी हट्ट करायला लागली. रणवीरजी, तुम्ही जा शेतात, मी पाहते, दीपा रणवीरच्या हातातील प्लेट घेऊन बोलते. पण दीपाजी, तो पुढे काही बोलणारच की दीपा डोळ्यांनीच त्याला डोंट वरी, मी पाहते म्हणून खुणावते. बरं, करा काय करायचे ते. तो रागावून बाहेर निघून जातो. आता ह्यांना रागवायला काय झालं असं मनात विचार करून तीही दुःखी होते. आता सांग नाही, काय असतं हनीमून? परत चिऊचा प्रश्न ऐकून ती आपल्या विचारातून बाहेर येते. बाळ, हनीमून म्हणजे आता हिच्या भाषेत कसं सांगायचं असा विचार दीपाच्या मनात सुरू होतो. हां, चिऊ, हनीमून म्हणजे? तिला उत्तर काय द्यायचं हे आठवताच ती पुढे बोलायला लागली. हनीमून म्हणजे ट्रिप, सहल. तुमच्या शाळेची जाते ना तशी. ती आपल्या तिच्या भाषेत समजावू लागते. अय्या हो, मग आपणही जायचं? जसं शशांक काका व शशी काकी गेलेत तसं? ती आनंदाने खुर्चीवर उभा राहून उड्या मारत म्हणते. नाही बाळा, आपण नाही जायचं. तुझी शाळा आहे ना. आणि तसंही हनीमूनला फक्त ज्यांचं लग्न झालं आहे ना असेच जातात. त्यामुळे तू नाही जाऊ शकत. ती तिला कसं तरी समजावत खाली बसवत बोलते. शाळा? त्यात काय, आपण अजून सुट्ट्या घेऊयात ना, त्यात काय एवढं? तसंही केतन व श्री ही अजून थोड्या दिवसांनी जाणार आहेत ना. आणि माझं लग्न झालं नाही तर आपण करूयात ना माझं लग्न, चिऊ भाबडेपणाने बोलते. लहान जी होती, निरागस. तिला काय माहीत लग्न, हनीमून म्हणजे काय? लग्न? आता कुणाचं करायचं लग्न? तेवढ्यात तात्या तिथं नाश्ता करायला येतात. टेबलवर बसतच ते चिऊचं बोलणं ऐकून विचारतात. माझं. तात्या, चिऊ बोलते तसंच तात्यांना जाम हसायला येतं. आमच्या चिऊचं लग्न? आणि ते कोणाबरोबर? हां, त्या कुंदाच्या भावल्या बरोबर का? तात्या हसतच तिला विचारतात. ई, तो कुंद्याचा झिपऱ्या ना तात्या? तो किती घाण दिसतो. त्याचा एक पाय पण तुटला आहे आणि एक हात पण. ती विचित्र तोंड करून जोरात ओरडते. तसं तिच्या त्या ऍक्शनवर मात्र दीपा व तात्या खळखळून हसतात. तात्या, आपण आता त्या झिपऱ्याबरोबर चिऊचं लग्न करायचं हा? दीपा आता चिऊला चिडवत म्हणते. म्हणत चिऊही मग हाताची घडी घालत दुसरीकडे तोंड करून गाल फुगवून बसते. अहो, काय मोठ्या सुनबाई तुम्ही सुद्धा. आमच्या छोट्याशा चिऊताईच्या मागं लागलात. त्यांना नाही करायचं त्यांच्या त्या झिपऱ्याबरोबर लगीन तर नको करू दे. आपण त्यांच्यासाठी शहरातून मस्त हिरो आणू हो, ज्याला चॉकलेट खाता येत नसेल, ज्याचा पाय आणि हात तुटला नसेल. तात्या तिच्या जवळ जाऊन तिचे दोन्ही गाल ओढत म्हणतात. तात्या, जा बाबा,
आता तुम्ही सुद्धा, म्हणत चिऊ रागात तिथून निघून जाते. तसं दोघे मात्र मागून हसायला लागतात. काय म्हणत होते आमच्या चिऊताई? नंतर दीपाने आणून दिलेला नाश्ता करत करत तात्या तिला विचारतात. काही नाही हो तात्या, शाळेत न जाण्यासाठी अजून एक बहाणा शोधते. इतके दिवस गेली नाही ना, तर आत्ताही जाऊन वाटत नसेल. ती त्यांना चहाचा कप आणून देत हसत बोलते. हो, पण म्हणणं काय होतं तिचं? तात्यांना नाश्त्याबरोबर चहाही लागायचा, त्यामुळे घास खाता खाता ते चहाचा घोट घेत घेतच विचारतात. काही नाही हो, ते तिला हनीमून. ती बोलता बोलता एकदम थांबते, कारण तिच्या लक्षात येतं की आपण नादात काय बोलतोय आणि कुणासमोर याचंही भान येतं. तशी ती आपली जीभ चावते आणि आत निघून जाते. पण तात्यांना समजल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. ते खाली बघत परत आपला नाश्ता व चहा संपवतात. तुम्ही मग तिची इच्छा का पूर्ण करत नाही आहात? जा ना मग सगळे फिरायला. 2 दिवस या फिरून, ते सहजपणे बोलतात जेव्हा ती नाश्त्याची प्लेट आणि कप घ्यायला येते 15-20 मिनिटांनंतर. मीही हाच विचार करत आहे की आपण सगळेच 2 दिवसांसाठी बाहेर फिरायला जाऊयात. तेवढंच सगळ्यांना छान वाटेल. तुम्हाला काय वाटतं तात्या? ती तात्यांना विचारते. कल्पना चांगली आहे. तुम्ही या सर्व पोरं जाऊन, माझी काही हरकत नाही, ते विचार करून बोलतात. तात्या, तुम्ही पण चला ना, ती आता त्यांना फोर्स करत म्हणते. मीही आलो असतो मोठ्या सुनबाई, पण आपण सर्व गेलो तर शेताकडे लक्ष कोण देणार? हॉटेल 2 दिवस पैलवानचं बंद करता येईल, पण ऊस तोडणीसाठी 2 दिवसांसाठी नाही ना थांबता येणार, तात्या हसत म्हणतात. तात्या, अजून आठवड्याभर ऊस तोडणी नाही करता येणार, तोच बाहेरून आलेला रणवीर आत येत म्हणतो. कारखान्याने अजून दर सुद्धा ठरवलेला नाहीये. शनिवारी त्यासाठीच मीटिंग ठेवली आहे. शनिवारी? अरे, अजून 6 दिवस आहेत की मीटिंगला. इतका का वेळ लागत आहे यावेळी कारखाना दर ठरवायला? तात्या हैराण होत बोलतात. ते शेतकऱ्यांमध्ये आणि सभासदांमध्ये वाद सुरू आहेत. सभासद कारखाना बुडीत जात आहे म्हणून शेतकऱ्यांनी सांगितलेला दर देणार नाहीत असं म्हणत आहे. रणवीर गावात नुकतीच घडलेली घटना सविस्तर तात्यांना सांगतो. ते तर होणारच होतं. बस आता हा वाद चिघळू नये म्हणजे झालं, तात्या डोक्याला हात लावत बोलतात. मग तात्या, जायचं ना 2 दिवसांसाठी बाहेर? त्या दोघांचं बोलणं होताच दीपा बोलते. बाहेर? कुठे? रणवीरला काहीच कल्पना नसल्याने तो विचारतो. अरे पैलवान, ती चिऊ हट्ट करत आहे ना बाहेर आपण सगळे फिरून येऊ म्हणून. तर मोठ्या सुनबाई म्हणत आहे आपण सगळेच जवळ कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ 2 दिवसांसाठी. पण मीच ऊस तोडणीसाठी नाही येत म्हणालो होतो. तुला काय वाटतंय पैलवान? ते आता रणवीरला विचारतात. कल्पना चांगली आहे. केतन व श्रीलाही घरच्यांसोबत राहायला अजून 2 दिवस मिळेल, तोही विचार करत म्हणतो. ठरलं तर मग मोठ्या सुनबाई, आता या सहलीची सर्व जबाबदारी तुमच्यावर. मदतीस वाटल्यास धाकट्या सुनबाईला घ्या. पण धाकट्या सुनबाई आहेत तरी कुठे? ते स्वयंपाकघराकडे पाहत म्हणतात. तात्या, ते राजश्री श्रीला घेऊन भाजी आणायला गेली आहे, येईलच आता. ती अजून बोलतच असते की दारातून राजश्री पिशवी घेऊन आत आली होती. चला धाकट्या सुनबाई, तुम्ही आलात बरं झालं. चला आता कामाला लागा. थोरल्या सुनबाईंना मदत करा नियोजन करायला. तात्या राजश्री आत येताच बोलतात. हो तात्या, झाली आहे सर्व तयारी. केतन व श्रीला आवडतात ना म्हणून रव्याचे लाडू केलेत आणि नारळाची बर्फी रात्री करेन. तिला इथे काय ठरलं माहीत नसल्याने ती आपल्याच नादात बोलून जाते. धाकट्या सुनबाई, अहो आमचं जरा नीट ऐकत जा की. उद्याचं नियोजन म्हणजे उद्या आपण सर्व सहलीला जाणार आहोत. ज्याचं नियोजन करण्यासाठी थोरल्या सुनबाईंना मदत करा म्हटलं मी, ते हसत बोलतात. सहल? पण तात्या, उद्या केतन व श्री परत हॉस्टेलला जाणार आहेत ना, ती आश्चर्यचकित होत म्हणते. श्रीचे कान त्यांचं बोलणं ऐकून सशाप्रमाणे ताठरतात. जाणार होते सुनबाई, पण आता आपण 2 दिवसांच्या सहलीसाठी बाहेर जाणार आहोत, ते प्लॅन तिला सांगतात.
त्याचवेळी चिऊ व केतनही तिथे आले होते. ते ऐकून त्यांचा सहल सहल म्हणून दंगा सुरू होतो. राजश्री खूप खुश होते आणि हा सर्व प्लॅन दीपाताईंचा आहे हे ऐकल्यावर राजश्री तिला डोळ्यांनीच धन्यवाद म्हणते. गेल्या 6 वर्षात कुणीच बाहेर असं गेलं नव्हतं. जे इतकी वर्ष झालं नव्हतं ते आज दीपामुळे शक्य होत होतं. क्रमशः. कथेचा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.